नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेतो, ज्याचा अनेकांना फायदा मिळत आहे. पण मंडळी, त्याबरोबरच आमच्याकडे बऱ्याच जणांच्या तक्रारी सुद्धा येत आहेत की आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही किंवा आम्हाला लाभ मिळत नाहीये, आमचं कोणी ऐकत नाहीये. तुम्ही आमची कामं करून द्या, म्हणजे शेततळी असतील, घरं असतील, विहिरी असतील, या योजना तुम्ही आम्हाला मिळवून द्या, असं अनेक जण आमच्याकडे मागणी करत आहेत. मंडळी, शक्य असेल ना तर आम्ही सुद्धा तुम्हाला हे सगळं देऊ शकतो किंवा देण्याची आमची इच्छा सुद्धा आहे. पण सरकारी पातळीवरून जेव्हा हे आपण लाभ घेत असतो ना, तेव्हा त्याच्या मागे एक निश्चित प्रक्रिया असते. त्यासाठी सर्वप्रथम आपण पात्र आहोत का हे तुम्ही बघण्याची आवश्यकता आहे. आणि जर का तुम्ही पात्र असाल ना तर हे सगळे लाभ तुम्हाला नक्की मिळतील. कारण सरकारी पातळीवरून नियमबाह्य लाभ कुणीही घेऊ शकत नाही. सरकार हे प्रक्रियेला बांधील असतं. म्हणूनच जनता दरबारच्या माध्यमातून आपण ह्या ज्या निरनिराळ्या योजना आहेत ना, या योजनांचे पात्रता असेल, नियम निकष काय असेल ना, याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगत असतो. ती तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आणि जर का तुम्ही या नियमांमध्ये, निकषांमध्ये जर का बसत असाल ना तर मंडळी, या सरकारी योजनांचे लाभ तुम्हाला नक्की मिळतील. पण तरीही तुम्ही निराश होण्याची गरज नाही आहे हो. कारण शेतीचा खर्च असेल तो वाचवण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपाय आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. पाणी मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मंडळी, एकमेकांमध्ये भांडण्यापेक्षा तुम्ही जर का सगळेजण एकत्र आलात, गटशेती कशी करायची, शेतीचं आधुनिक तंत्र कसं वापरायचं, याविषयीची सगळी माहिती आम्ही जनता दरबारमधून तुमच्यापर्यंत सांगत असतो. तेव्हा तुम्ही जनता दरबारचा प्रत्येक एपिसोड बघण्याची आवश्यकता आहे. आता एखादा एपिसोड जर का तुमचा चुकला ना तर तुम्ही यूट्यूबवरती जा आणि जनता दरबारचा हा एपिसोड किंवा तुमचा चुकलेला एपिसोड तुम्ही नक्की बघायला पाहिजे. आणि त्यातूनही तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुमच्या तक्रारी असतील, गाऱ्हाणी असतील, समस्या असतील, अडचणी असतील किंवा तुमच्यापाशी काही माहिती असेल ना, हे सगळं तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोचवा. त्यासाठी जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. तुम्ही काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. आणि हे जे आम्ही आज प्रयोग सांगणार आहोत ना, हे तुम्ही तुमच्या शेतामध्ये करा आणि भरघोस नफा कमवा. आणि त्यासाठी आज आपण जाणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या बाभुळगाव या छोट्याशा गावाला. कर्जत तालुका हा जर का आपण बघितला ना तर अतिशय दुष्काळग्रस्त, सातत्याने पाणी टंचाई असलेला असाच हा तालुका होता. पण तुर्तास जलयुक्त शिवार अभियानामुळे ह्या भागामध्ये पाणीच पाणी दिसायला लागलेले. आपल्याला कल्पना आहे की अहमदनगर जिल्हा हा मुळात कृषीप्रधान जिल्हा आहे. इथलं 2011ची लोकसंख्या पाहिली तर 45 लाख लोकसंख्या ही जिल्ह्याची असताना त्यातली 36 लाख लोकसंख्या ही ग्रामीण आहे, जी कृषी अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे, शेतीशी निगडीत आहे. आणि नगर जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये काही धरणं जरी असली तरी दक्षिण भागामध्ये विशेष करून पर्जन्यमानाचं एकंदर प्रमाण आणि पर्जन्य छायेची एकंदर परिस्थिती याचा विचार करता पाणी हा एक महत्त्वाचा घटक शेतीच्या दृष्टिकोनातून आहे. आणि म्हणून शेतीच्या दृष्टिकोनातून पाण्याचा घटक आपण सांभाळत असताना शेतीमध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टी करणं आणि त्या आधारे आपल्याला पुढं जाणं, अशा आपल्याला पुढच्या काळामधल्या गोष्टी राहणार आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण जे आत्ता काही कार्यक्रम राबवतो, ज्यामधला प्रमुख कार्यक्रम जलयुक्त शिवार अभियानचा आहे, ज्यामध्ये आपल्याला क्षेत्र उपचाराची कामं प्रामुख्यानं आपण हातामध्ये घेतली. कंपार्टमेंट बंडिंग असो, CCT असो, डीप CCT असो. मला सांगायला आनंद आहे की 2015-16 या वर्षामध्ये आपण 279 गावामध्ये ही कामं करत असताना प्रामुख्यानं या क्षेत्र उपचाराच्या कामावर 68,000 हेक्टरवर ही कामं केली आणि त्यावर विशेष भर दिला, ज्याचा उपयोग केवळ आत्ता होणार असं नसून पुढच्या काळामध्ये निरंतर आणि स्थायी स्वरूपाचा असा हा बदल असणार आहे. पाणी गवसल्यानंतर अत्याधुनिक तंत्राने शेती करण्यासाठी सरकारने या भागामध्ये प्रयत्न केले आणि हे सफल झाले. कारण पाणी मिळाल्यामुळे जनतेचा सरकारवरती विश्वास बसला. लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि लोकांना याचे रिझल्ट इमिजिएट दिसतात, कमी वेळात दिसतात, कमी पैशात दिसतात. आणि मग एकदा शेतकऱ्यांचा आमच्यावरती विश्वास या पाण्याच्या कामाच्या निमित्ताने बसला की आम्ही त्यांना मग सांगतो की आता पाणी आलेलं आहे, आता तुम्ही फळबाग लावा, भाजीपाला लावा, हायटेक शेती करा आणि कमी गुंतवणुकीची शेती, कमी त्याच्यामध्ये जोखमीची शेती,
हा पण एक सुद्धा आमचा कल आहे, जेणेकरून शेतकऱ्याला त्यामध्ये निव्वळ नफा त्याचा वाढला पाहिजे. हायटेक शेती करायला पाहिजे असं सांगितलं जातं, म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे? अर्थात त्यासाठी मंडळी या बाभूळ गावामध्ये जी शेडनेट किंवा पॉलीहाऊसमधली जी शेती आहे ना ती बघायला पाहिजे, ज्यातून प्रचंड नफा मिळतो आहे. 20 गुंठ्याचे जर हे पॉली हाऊस केले तर आमचं जी पहिलं जी 25 एकर क्षेत्र आहे ह्या क्षेत्रापैकी आम्हाला 25 एकर शेतीचा बाजूला ठेवून म्हणजे शेतीचा जो फायदा होतो तेवढा फायदा आम्हाला पॉली हाऊस होतो. 20 गुंठ्यामध्ये 5 जण. नैसर्गिक आपत्त्याला 25 एकरात आम्हाला पॉली हाऊस, फक्त पॉली हाऊसच पैसे 25 एकराच्या एकीकडे आणि पॉली हाऊसच्या एकीकडे. 20 गुंठ्यातल्या ह्या पॉली हाऊसमुळे प्रत्येकी 10 ते 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न यांना मिळालेले आहे. तर आता आम्ही सरासरी याच्यात गेल्या वर्षी आम्हाला 25 ते 26 टनापर्यंत ॲव्हरेज गेला आम्हाला. प्रत्येकाचं आम्हाला 10-11 5 जणांचं उत्पन्न, एक जणाचं उत्पन्न म्हणलं तरी 10-11 लाख आम्हाला गेल्या वर्षी भेटले. अरे वा. मागच्या वर्षी इथे अजिबात पाणी नव्हतं, त्यामुळे प्रत्येक रोप जगवण्यासाठी अक्षरशः ग्लासनी पाणी घालायला लागलं होतं. ह्याच्या आधी आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नव्हते. 10 मिनिटं आम्ही ही रोप टँकरनी पाणी आणून बेड काढणं, रोप केल्यापासून परत 20 दिवस ग्लासनी रोपांना पाणी घातलं. 20 दिवस कंटिन्यू 20 दिवस. आता काय पाण्यातच आहेत, आता चिखलातच आहेत, म्हणजे पुरे. हा नफा मिळवण्यासाठी ह्या साऱ्यांनी नेमकं काय केलं ना ते आपण पूर्णपणे जाणून घेऊया. मंडळी, कर्जत तालुक्यातलं बाभूळ गावामधलं हे पहिलं पॉली हाऊस आहे ज्याला राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत अनुदान मिळालेलं आहे. फलोत्पादन अभियानांतर्गत पॉली हाऊसची जी योजना आहे त्या योजनेमधून आपण यांना 50% अनुदान दिले. या गावामध्ये 5 शेतकऱ्यांचा गट आहे. खूप सक्षम असे शेतकरी आम्ही निवडले होते, कारण या तालुक्यात पहिलेच पॉली हाऊस ही आहे. कारण यांनी जर योग्य मार्गानं ही सगळं मार्गक्रमण केलं तरच तालुक्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते असा आमचा पहिल्यापासून ठाम विश्वास होता. आणि तो विश्वास या 5ही शेतकऱ्यांनी आमचा सार्थ ठरवला. 5ही शेतकऱ्यांचे सेकंड क्रॉप आहे. गेल्या वर्षी त्यांनी पहिलं पीक घेतलंय, अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलं. आदरणीय पालकमंत्री यांच्या हस्तेच गेल्या वर्षी आम्ही फळतोडणीचा कार्यक्रम केला होता. यावर्षी त्यांची वेळ न मिळाल्यामुळं ऑलरेडी फळतोडणी चालू आहे. यांचा माल पण चालला आहे. सध्या 40-45 रुपये किलोनी सध्या विक्री करतायत. आणि शासकीय योजना ह्या फक्त लोकांना एक थोडेसे सहाय्यभूत असतात. आपण एक हात देऊ शकतो, परंतु दिलेल्या सहाय्याचं रूपांतर संधीमध्ये कसं करायचं हे शेवटी शेतकऱ्यावरती अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे खरं श्रेय या सगळ्या शेतकऱ्यांचं आहे, त्यांच्या गटाचं आहे. आणि त्यांचे जे घरातले सगळे कुटुंबीय आहेत, सगळे म्हणजे जे काम करतात त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे 5चे शेतकरी स्वतः शेतकरीच आहेत. म्हणजे असे उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीचे लोक नाही आहेत. जे घाम गाळणारे दररोजचे शेतकरी असल्यामुळं अतिशय लहान मुलापासून सगळे वयस्कर माणसापर्यंत सगळ्या याच्यामध्ये राबतात. आणि त्या सगळ्यांचा राबल्याचा जो परिणाम आहे तो यशाच्या स्वरूपामध्ये आज आपल्याला दिसतोय. या परिसरामध्ये अतिशय म्हणजे तालुक्यात किंवा जिल्ह्यात जरी म्हटलं तरी 1 नंबरचे प्लॉट आहे सध्या शेतकऱ्यांचे आहेत. मुळात मल्चिंग पेपर टाकून शेती करणारा हा 5 शेतकऱ्यांचा गट आहे. पाणी समस्येमुळे आपण वेगळं काही करू शकतो का याचा विचार यांनी एकत्रितपणे केला. आम्ही आधी मल्चिंगवर शेती करीत होतो. मल्चिंगवर काकडी, कलिंगड, खरबूज. तर पाण्याच्या अभावी आम्ही हा पर्याय एक असं शेतकऱ्याकडे जाऊन श्रीगोंदा, अरविंद विठ्ठल कापसे म्हणून श्रीगोंदा, तर त्यांच्याकडे जाऊन आम्ही हा क्रॉप असं बघितल्यानंतर हा 5 जण आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर असं बघितल्यानंतर विचार केला की आपण अशी पॉली हाऊस करायची. तर पॉली हाऊस करताना आम्हाला त्यांनी बी सहकार्य केलं. त्यांनी सांगितलं असं फाईल तयार करा, कृषी अधिकाऱ्याकडे जा, तुम्ही ऑनलाईन नोंदवा. त्यानंतर मग ह्याच्याकडे आम्ही वळलो. पॉली हाऊस बनवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय केली, किती दिवस लागले? 1 ते 2 महिने काळ गेला. हां, 2 महिने. आणि मग कर्ज कसं उपलब्ध झालं? कर्ज किती काढलं? कर्ज घेतलं आम्ही 17 लाख 18 लाख रुपये आम्ही महाराष्ट्र बँकेने आम्हाला प्रत्येकी 18 लाख. प्रत्येकी 18 लाख. 5 जणांनी 18 लाख रुपये काढले. 18 लाख प्रत्येक. अच्छा, 90 लाख रुपये काढले 5 जणांनी. अरे वा. आणि तसा आमचा मूळचा खर्च ह्याचा 20 लाख रुपये, 20 ते 22 लाख. 20 लाख रुपये जवळपास. नाही 22 लाख. 22 लाख. आणि तुम्हाला अनुदान किती मिळालं? 9 लाख. 9 लाख.
म्हणजे त्याच्यातले न गेले म्हणजे तुम्हाला मूळ म्हणजे एकंदर किती खर्च आला आहे आमचं त्यांचा? 8,55,000 मिळालेलं आहे हा. आणि फ्लॅट टेस्टिंगचा अजून 1,45,000 1,45,000 मागे चाळीस राहिलेले मधले आहे. 9 गेले म्हणजे समजा तसे तुम्हाला तेवढा खर्च आला. बाकी आम्ही 50% बँकेच्या अनुदान आहे. ऐकलत का? प्रत्येकी 18 लाख रुपयांचं कर्ज ह्यांनी काढलेलं आहे, ज्यातून यांनी 90 लाख रुपये जमवले. असं असताना कर्ज काढताना भीती नाही का वाटली, हाही प्रश्न पडू शकतो. कर्ज काढताना आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राचे फराटे साहेब, लोकरे साहेब यांनी मार्गदर्शन चांगलं केलं. त्यांनी म्हणले तुम्ही करा, आम्ही आहेत तुमच्या पाठीमागे. पण भीती नाही वाटली? भीती आम्ही 5 जण असल्यामुळे भीतीचा विषयच येत नाही. काय भीती पिकाचा अनुभव अनुभव जी होता. पॉली हाऊस मध्ये ढोबळी मिरचीच का लावली, हाही प्रश्न पडावा. आणि ही मिरची निवडायचं उद्दिष्ट म्हणजे ही सगळ्या इतर पिकांपेक्षा सगळ्यात जास्त ॲव्हरेज हिला जास्त आहे. Average, टनेज जास्त आहे. टनेज आणि 11 महिने चालणारी, 12 महिने चालणारी. आम्ही गेल्या एक वर्षी महिने- 11 महिने आमचं उत्पादन चाललं. 1-2 महिने नाही बाजार सापडले, 1 महिना सापडला ती जी तरी मंदिरात ह्याच्यात ती जी थोडंफार मंदिर सहकार्य करते. या पिकाला माती नेमकी कशी लागते किंवा हे जे बेड्स आहेत हे कसे तयार करायचे, अंतर किती ठेवायचं, खतं कुठली आणि किती घालायची? ही डोंगरातली डोंगरातली माती, माती आणलेली लाल माती. लाल माती ही डोंगरातली. त्या मातीपासून निचरा होतो. बर, निचरा होणारी पाहिजे हे हा, सगळ्यात निचरा महत्त्वाचं. वापसा कंडिक्शन. वापसा. आणि ह्याच्यामध्ये शेणखत वगैरे टाकलंय शेणखत टाकलेलं आहे. आणि लिंबोळी काय काय लिंबोळी, टाकायचं? शेणखत, बेसल आपलं रासायनिक खत आहे. रासायनिक पण केलं. हा, थोडं. बर. आणि याच्यामध्ये हे नळ्या दिसतात म्हणजे ठिबक ठिबक महत्त्वाचं असेल. महत्त्वाचं. बरं. आता ह्याचे मोजमाप किती असेल, किती आता रुंद आहे ही ही? बेड म्हणलं हा. तर 90 सेंटीमीटरचा आहे बर. आणि मधलं अंतर म्हणलं तर 40 सेंटीमीटर. बरं. चालण्यासाठी जो आपला चालण्यासाठी जो 45 सेंटीमीटर. 45 बर. सेंटीमीटरचा आणि आणि हे हा 90 सेंटीमीटर. 90 आहे. सेंटीमीटर. बरं. आणि याच्यामध्ये 2 ओळीमध्ये 2 आता या ओळीमध्ये अंतर 2 झाडामध्ये 1 फूट आहे, किती अंतर आहे? 1-1.5 फूट आहे. मंडळी, ह्या पॉली हाऊसचं आम्हाला एक वैशिष्ट्य जाणवलं, ते अतिशय स्वच्छ होतं. आतली रोपं जी होती ना तीही अतिशय तजेलदार होती. आपल्या घरादाराची जशी स्वच्छता आपण ठेवतो ना तशीच इथेही आम्ही खूप स्वच्छता ठेवतो. त्यातून इथली रोगराई आटोक्यात येते असं यांनी सांगितलं. आपलं घर स्वच्छ ठेवलं, अंगण स्वच्छ ठेवलं तर आपली संस्कृती बी व्यवस्थित राहते. त्याच पद्धतीने केली. जर स्वच्छता नाही केली तर बाकी रोगांना सुद्धा ही याचा परिणाम होतो. म्हणून ती स्वच्छतेची पहिली गरज आहे. आणि तुम्ही मनापासून सगळे तुमच्या मनापासून. घरातले सगळे म्हणजे मनुष्यबळ तुमचं स्वतःच स्वतःचं, बाहेरचं कोणी नाही. मंडळी, या प्लॉटची संपूर्ण मशागत, जोपासना हे सगळं जे आहे ना या 5 जणांचे कुटुंबीयच करतात आणि त्यासाठी महिला वर्ग आघाडीवर आहे. ह्याच्यात पहिल्यांदा हे बेड काढावं लागते अगोदर मातीचे, खत भरावं लागतं अगोदर त्याच्यात. बेड काढल्यानंतर खत भरावं लागतं मधोमध करून बाईंची मशागत त्याच्यात. आणि नंतर मग हे सगळं नीटनाटकं हवर करून रोप लावावं लागतं त्याच्यात. वा. आणि काय काय करायला लागतं रोज? आता ही खूप स्वच्छ दिसते, तण रोजच काढायला लागतात का? नाही, आठवड्यातून एकदा काढलं तरी चालतं. आणि तोडणी तुम्हीच करता का हो. सगळ्या? सर, आम्ही स्वतः आम्हीच करतो सगळं. आणि पॅकिंग बी आम्हीच करतो सर. मंडळी, इथली ही जी ढोबळी मिरची आपण बघतोय ना ही वजनाने खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ती जड आहे आणि त्याच्यामुळे ही झाडं वाकू नयेत म्हणून ही झाडं दोऱ्याने बांधायला लागतात. ही जी मिरची लाल पिवळी असली ना तरी मुळात ती हिरव्या रंगाची असते आणि नंतर तिचा रंग बदलतो. मंडळी, बाभुळगावच्या या मंडळींनी इथे अभिनव प्रयोग राबवलेला आहे. हे जे पॉली हाऊस आहे ना त्याच्या बाहेर एक लांबट आकाराचं शेततळं यांनी तयार केलेलं आहे. 50 फूट लांब आणि 5 फूट खोल आहे. आतमध्ये 50,000 रुपयांचा प्लास्टिकचा कागद त्यांनी टाकलेला आहे. आणि हे जे भरलेलं पाणी आहे ना हे पॉली हाऊसच्या छतावरून ओघळलेलं पावसाचं पाणी आहे, जे पन्हाळीतून पूर्वी वाहून जायचं, पण आता यांनी अडवलंय. वॉटर हार्वेस्टिंगचा हा उत्कृष्ट नमुना आहे. वॉटर पॉलिओचं जेवढं पाणी पाऊस पडणारं पाणी हे पूर्ण गोळा होऊन पाणी वॉटर म्हणजे शेततळ्यात पडतं. या शेततळ्यातून परत वॉटर आपलं मोटरच्या साहाय्याने पॉली हाऊसला म्हणजे वापर करण्यात येतो. कलर कॅप्सिकम. हे कोणी सुचवलं तुम्हाला? ही आयडिया ही स्वतःचीच आहे. काय सांगता? हा. बरं, काय काय केलं तुम्ही त्याच्यासाठी? ह्याच्यासाठी काही आपलं फक्त कागद एक सर खांदला मोठा जेसीपीनी हो. साह्याने हो. आणि कागद टाकला आपलं बरं. प्लॅस्टिक हा. आणि त्याच्यावर आणि ते काय टाकले वरती? ही- पन्हाळे काय? ही पन्हाळे ही पॉली हाऊसचेच आहेत म्हणजे आपले. पॉली हाऊस देतच Poly का house, पन्हाळे? हा, continue. प्रत्येकाला देतं? प्रत्येकाला. बरं. मग नॉर्मली ते पाणी वाया जात असतं. हा, नॉर्मल असं
बाकीच्यांचं वाया हे जे पाणी आपण बघतोय ना, हे पूर्णपणे पावसाचं पाणी आहे, त्यामुळे याच्यामध्ये क्षार कमी आहेत. हे अतिशय शुद्ध पाणी आहे आणि आता हेच पाणी यांनी ठिबक सिंचनातून आतल्या रोपांना दिलेलं आहे आणि शुद्ध पाणी मिळाल्यामुळे ही सगळी रोपही बहरलेली आहेत. लांबी 50 फूट हा, आणि खोली किती आहे? खोली 5-6 फूट खोली. बरं, पण मग हा खर्च किती आला तुम्हाला कागदाचा? खर्च हा 50,000 पर्यंत एवढा झाला का? पण म्हणजे परवडणार आहे, परवडणार आहे. हे सगळ्यांनी करावं असं तुमचं म्हणणं आहे? आणि ओले पाऊस पडला तरी ह्याच्यातून पाणी ह्याच्यातून परत रिटर्न पॉली हाऊसला वापरण्यासाठी. बरोबर आहे. वा वा वा, वॉटर हार्वेस्टिंगचं उत्तम उदाहरण तुम्ही केलेलं आहे. बाभूळगावच्याच या साऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यातून निघालेला हा अभिनव आणि उत्तम प्रयोग आहे. हा तुम्ही बघा आणि तुम्हीही तुमच्या शेतामध्ये हा नक्की करू शकता. हे चांगलं वाटतं आम्हाला पहिल्यापेक्षा ना आता पहिले काय आमचे ज्वाऱ्यान करडीन कुठं काय असलंच होतं. मिरच्या आपल्या गावरान मिरच्या आपल्या. आता यांनी फायदा आहे ना. हा, बरं झालं ना, मग पोरं चांगलं करतात का? चांगलं झालं, चांगलं. ह्याच्यावर खूपच छान, म्हणजे आम्हाला खूप फायदा झाला. आता मागच्या वर्षीच केलंय, हे एकच वर्ष झाले. त्याच्यावर एक गाडी पण घेतली आम्ही. वा, पॉली हाऊस केल्यापासून आम्हाला भरपूर पैसा भेटला. मेहनत भाव कमी कमी लागते. भेटला, पण माल भरपूर निघला. हो. 27 टन माल भेटला 11 महिन्यात. पाणी मिळालं, आधुनिक तंत्र मिळालं, त्यातून शेती फुलली, बहरली, उत्पन्न मिळालं, भरपूर फायदा मिळाला. पण मंडळी, बाभूळगावच्या ह्या साऱ्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जो नफा मिळवलेला आहे ना, तो पुन्हा एकदा शेतीमध्ये गुंतवलेला आहे. 1.5 एकराचा शेततलाव आता तो भरलेला आहे का? तो भरलेला आहे. मग काय पाहिजे? हे असं पाहिजे की गुंतवणूक आपल्या गुंतवणूक शेतीतच शेतीत करायची. गुंतवणूक पुरे. आम्ही 5 जो ग्रुप आहे हा पुरा आम्ही शेतीच्या ह्याच्यावर. शेततळी असतील, जलयुक्त शिवार अभियान असेल आणि याच्यामुळे शाश्वत पाणी मिळते हा विश्वास शेतकरी वर्गात निर्माण झाल्यामुळे आता तरुण वर्ग शेतीकडे मोठ्या प्रमाणावरती वळायला लागलेला आहे. जी आमची पॉली हाऊसची शेती, तिला आम्ही MIDC जी पॉली हाऊस उभा केलं, त्याला आम्ही शेतकऱ्याची MIDC किंवा शेतकऱ्याचा एक मोठा उद्योग असं संबोधतोय. सर्वात आम्हाला शेती हा चांगलीच वाटते. शेतीच चांगली, शेतीतून आम्हाला भरपूर उत्पन्न मिळतंय. ही पॉली हाऊसची शेती म्हणजे आमच्यासाठी MIDC आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच थोडक्यात शेतीला उद्योगाच्या दृष्टीने बघितलं जात आहे आणि त्यातूनच वेगवेगळे प्रयोग इथे होत आहेत आणि त्यातूनच जिल्ह्यामध्ये आज पॉली हाऊसला प्रचंड मागणी वाढलेली आहे. शेडनेटचा हा जिल्हा तसा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेडनेट करणारा जिल्हा ठरलेला आहे. यामध्ये साधारणतः 1041पेक्षा जास्त असं आता जर नवीन फिगर साधारणतः 1200पर्यंत शेडनेट आपण या जिल्ह्यात उभारलेलं आहे. आता नवीनसुद्धा मागणी येते, कारण शेतकऱ्याला असं वाटतं की आता आपण 2 एकराची 5 एकराची किंवा 10 एकराची शेती करण्यापेक्षा, आणि किंबहुना आता आमची लँड होल्डिंग पण कमी झालेली आहे. फ्रॅगमेंटेशन झालं, लँड होल्डिंग कमी झाली. मग आम्हाला जी काही उपलब्ध शेती आहे त्या शेतीमध्ये आम्हाला जुन्या पद्धतीने शेती करून ही परवडणार नाही, किंवा ते आम्हाला फायदेशीर ठरणार नाही. म्हणून आम्हाला कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न काढायचं, कमी जागेमध्ये आम्हाला कमी श्रमामध्ये आणि आम्हाला त्या ठिकाणी कमी पाण्यामध्ये आम्हाला क्वालिटी उत्पन्न काढण्यासाठी शेडनेटसारखं तंत्रज्ञान, पॉली हाऊससारखं तंत्रज्ञान, प्लास्टिक मल्चिंगसारखं तंत्रज्ञान हे याचा वापर आम्हाला करायचा आहे आणि तो वापर आमच्या जिल्ह्यामध्ये फार चांगलं झपाट्याने होतो आहे. पॉली हाऊसमधल्या ह्या शेतीसाठी सरकारतर्फे रीतसर प्रशिक्षण दिलं जातं, ज्याचा लाभ तुम्ही सारेजण घेऊ शकता. यासाठी आम्ही सुरुवातीला जो काही प्रयत्न केला की शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, त्यांच्या शंकाचं निरसन करणं. तळेगाव दाभाडेसारखं आमचं जे काही पुण्याला प्रशिक्षण केंद्र आहे सरकारचं, त्या ठिकाणी मी प्रशिक्षणाचं सातत्याने यांचा वर्षाव ठेवला. कृषी विज्ञान केंद्राचं इन्व्हॉल्वमेंट घेतलं, विद्यापीठाचं इन्व्हॉल्वमेंट घेतलं आणि प्रशिक्षणातून मग आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातून मग आमची त्या ठिकाणी यशोगाथा अशा पद्धतीने सातत्य तयार झालं. आता हेच तयार झाल्यानंतर बाकीचे शेतकरी बघायला लागले, त्याचं अनुकरण करायला लागले. आता मोठी मागणी आहे. आज जिल्ह्यामध्ये 25 कोटी रुपयाची आमची नुसती शेडनेट पॉली हाऊसला मागणी आहे का तुम्ही आम्हाला ती द्या. म्हणजे इतके मोठ्या प्रमाणे आता मागणी अवेअरनेस तयार झालेला आहे. शेतीतलं उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्याबरोबरच दरडोई उत्पन्न वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि अशा बाबतीमध्ये आपल्याला नियंत्रित शेतीचा विचार करणं, शेडनेटचा विचार करणं, पॉली हाऊसचा विचार करणं फार आवश्यक आहे. कारण आपल्याला केवळ उत्पादन नाही ठेवता, कमी क्षेत्रामध्ये जादा उत्पादन, कमी क्षेत्रामध्ये जास्त चांगल्या दर्जाचं उत्पादन, चांगला भाव मिळणारं उत्पादन, अशा सगळ्या बाबी आपल्याला त्यामध्ये विचारात घ्यायच्यात.
आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही सगळी तंत्र जी शेतीमधली आहेत, ज्याच्यामध्ये शेडनेट एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या यशोगाथा आहेत की त्यांना कमी क्षेत्रामध्ये 10 गुंठ्यामध्ये, 20 गुंठ्यामध्ये, 40 गुंठ्यामध्ये हे शेडनेट उभं करून आज त्यांना त्या ठिकाणी कॅप्सिकमचं उत्पादन असो, जरबेराचं उत्पादन असो, गुलाबाचं उत्पादन असो, फळाफुलांचं उत्पादन असो, ही सगळी उत्पादनं वाढवता आली. काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियासुद्धा अशा आहेत की ज्यामध्ये त्यांच्या जीवनमानामध्ये, दरडोई उत्पन्नामध्ये यामुळं बदल झालेला आहे. अर्थात हे सारं करत असताना जलसाक्षरता महत्त्वाची आहे. या संपूर्ण माध्यमातून जलसमृद्धी आणत असताना जलसाक्षरताही आणणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दलचे नियमन पण करणं गरजेचं आहे. शिस्त सर्वांसाठीच उपयोगी पडणार आहे. स्थायी स्वरूपामध्ये तो भाव आम्हाला लोकांच्या मध्ये न्यायचा आहे. जलप्राप्ती, जलसंपन्नता, जलसमृद्धी, जलसाक्षरता ह्या साऱ्या संज्ञांविषयीची जागरूकता दिवसेंदिवस वाढीस लागलेली आहे आणि त्यातूनच मंडळी आपल्याला अशा प्रकारच्या यशोगाथा ठिकठिकाणी दिसू लागलेल्या आहेत. त्यातूनच बाभुळगावसारख्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा वार्षिक 10 ते 12 लाख रुपयांचं उत्पन्न शेतीतून मिळवण्याची किमया आज आपण बघितली. अर्थात ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल तर ह्या साऱ्यांमध्ये असलेली एकी. हे सारे शेतकरी एकत्र येऊन एकत्र विचारातून गगनाला गवसणी घालत आहेत आणि त्यांच्या ह्या प्रयत्नामध्ये यांचे सगळ्यांचे कुटुंबीयही त्यांना मोलाची साथ देत आहेत. त्यातूनच त्यांना हे यश मिळत आहे आणि त्यातूनच मंडळी एकदा का चांगल्या गोष्टी घडायला लागल्या ना की त्यातून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मिळतात आणि यश मिळतं, समृद्धीही मिळत असते. अर्थात हे जर का तुम्हाला सगळं अनुभवायचं असेल ना तर तुम्ही बाभुळगावला नक्की जा. अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. त्याचबरोबर आमची वेबसाईट आहे. आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. मंडळी, तुम्हाला आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की जनता दरबारचं फेसबुकवरती स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करतच आहात, पण याहीपेक्षा जास्तीत जास्त संख्येने आपलं हे पेज आपण लाईक करण्याची आवश्यकता आहे. कारण याच्यावरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली, म्हणजे नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत त्याची आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली असते. हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. तुमच्याकडे काही सूचना विचार असतील तर त्याही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पाठवू शकता. त्याचबरोबर पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं एक पुस्तक आपण तयार केलेलं आहे. त्याचीही सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. आमचा संपर्क असेल, नंबर सगळं या पेजवरती दिलेलं आहे. तेव्हा या पेजला तुम्ही भेट देण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारचा पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप अजिबात नाही आहे. आपला फेसबुकवरती ग्रुप आहे आणि तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. मंडळी, जनता दरबारचे आता 200च्या वर एपिसोड झालेले आहेत आणि हे एपिसोड तुम्ही वारंवार बघू शकता, याच्यामधली माहिती तपासू शकता, हे प्रयोग तुम्ही करू शकता. कारण जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आम्ही यूट्यूबवरती सुरू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd चॅनल. असं तुम्ही टाईप करा आणि मग तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा वारंवार आनंद यूट्यूबवरून तुम्ही घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही अतिशय उपयोगाची आहे. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी आपले आई वडील असतील, नातलग असतील, मित्रमैत्रिणी असतील, कुटुंबीय असतील, साऱ्यांना आपल्या जनता दरबारमध्ये सामील करून घ्या. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.